नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे मी मसाला चीज पाव बनवलेला आहे. सगळ्यात आधी मी गॅसवरती कढई ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप ॲड केलेलं आहे. तुम्ही तूपच्या जागी तेलसुद्धा यूज करू शकता. त्यामध्ये जिरे, लसूण आणि बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर इथं परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक बारीक चिरलेला शिमला मिर्च आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करते. मी हळद घेतलेले, लाल तिखट घेतलेले, जिरा पावडर आणि धने पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी एक अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि पावभाजी मसालासुद्धा थोडासा ॲड केलेला आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित मसाले भाजून झाल्यानंतर वरून थोडीशी कसुरी मेथी आणि मी थोडीशी चीज ॲड केलेली आहे भाजीमध्ये आणि वरून थोडंसं चवीनुसार मीठ. तर अशा पद्धतीने आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे. तर ती भाजी मी साईडला ठेवते. तर इथे 2 पाव घेतलेले, जे लादी पाव असतात ना त्यातले 2 पाव घेतलेले आहेत. त्याला मधोमध कट करून घ्यायचे. त्यामध्ये आपण जी तयार केलेली भाजी आहे ती भाजी व्यवस्थित लावून घ्यायचं. तर त्याच कढईमध्ये मी एक अर्धा चमचा तूप ॲड केलेलं आहे आणि ती भाजी पावमध्ये लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं चीज लावून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पावनं आपल्याला त्याच कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. तर इथे भाजून झालेलं आहे. वरून थोडंसं कांदा आणि थोडीशी लिंबू पिळून घ्यायचे. तर अगदी चटपटीत अशी आपली ही चीज मसाला पाव बनवून तयार झालेला आहे. तर इथं मी वरून थोडंसं कांदा आणि वरून थोडीशी चीज भुरभरून घेते. तर अशा पद्धतीने आपला हा मसाला चीज पाव बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही हे सॉससोबत वगैरे खाऊ शकता. जर संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी अशा पद्धतीने तुम्ही मसाला पाव एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. धन्यवाद.